सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव आणि आपण बघत आहात मुंबई 24 तास यूट्यूब चॅनल. वाल्मिक कराड आणि महादेव मुंडे ही समीकरण गेल्या 2 वर्षापासून बीडच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोषी वाल्मिक कराड असल्याचा खळबळजनक आरोप महादेव मुंडे यांच्या बायकोनी केला आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून ती माऊली अहोरात्र शासनाच्या पायऱ्या झिजवत आहे. पोलीस, कोर्ट, कचेरी जे काही ते करता येईल तेवढं ती करत होती आणि त्यातूनच महाराष्ट्राचे समाजसेवक संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची महादेव मुंडे यांची पत्नी यांनी भेट घेतली आणि तिथून पुढं या खुनाला वाचा फुटली असं म्हटलं तरी चालेल. परळीसारख्या शहरामध्ये दिवसाढवळ्या खून, दरोडे, बलात्कार अशा घटनेने परळी गाजत होती आणि ह्या गाजण्याच्या प्रकरणामध्येच महादेव मुंडेसारख्या एका तरुण युवकाचा खून केला जातो आणि त्याची दखल सध्या घेतली जात नाही. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे मोर्चे निघत होते, आरक्षणासाठी ओरडत होते, बोलत होते आणि त्यातूनच एक नेतृत्व उदयास आलं आणि ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. आणि याच नेतृत्वाने महादेव मुंडेसारख्या गरीब तरुण ज्याच्या खुनाची ज्या माऊलीने आवाज दिला ती म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना असं सांगितलं की भाऊ, आता तुम्हीच माझे भाऊ आहात. माझ्या नवऱ्याचा जो काही खून झाला आहे त्या खुनाला वाचा फोडायची असेल तर आता तुम्हीच काहीतरी करू शकता. म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिक कराड त्यांची नावं घेतली आणि त्यातूनच 1-2 वर्षानंतर या खुनाला वाचा फुटते की काय असं आता तरी वातावरण दिसत आहे. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे वाल्मिक कराड यांची दोन्ही मुलं या महादेव मुंडे प्रकरणामध्ये अडकले जाण्याची शक्यता आहे असं जाणकाराचं मत आहे, पोलीस प्रशासनाचं मत आहे. कारण ज्या वेळेस वाल्मिक कराड यांची 2 गडी आणि 2 मुलं नार्को टेस्टसाठी मुंबईला नेण्यात आली आणि त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असं बीड जिल्ह्यामध्ये कळालं. तसंच महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे की आता वाल्मिक कराड तर संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये आरोपी आहेच, परंतु आत्ता जो काही महादेव मुंडे यांचा खून झालेला आहे आणि त्याच्या जे काही आरोपी सापडत नव्हते त्या आरोपीमध्ये वाल्मिक कराड यांची दोन्हीही मुलं आणि त्यांचे जे काही सालगडी आहेत ते अडकले जाऊ शकतात अशी खात्रीशीर माहिती बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चिली जात आहे. मित्रांनो, एखादा खून होतो त्याची दखलही घेतली जात नाही आणि एक मायमाऊली जिला 2 मुलं आहेत त्या मुलांनी काय करायचं, ते त्या महादेव मुंडेच्या आईवडिलांनी काय करायचं, भावांनी काय करायचं. एखाद्या घरातला कर्ता पुरुष ज्या वेळेस मारला जातो, मयत होतो, त्यावेळेस त्या घराची काय बिकट परिस्थिती असू शकते, किती दहशत असू शकते या त्या घरालाच माहीत आहे. म्हणून मित्रांनो, वाल्मिक कराड यांच्या दोन्ही मुलं होऊ शकते आणि तो जो खून आहे ते वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच झाला आणि त्यांच्या वरिष्ठ जे काही नेते होते त्या नेत्याच्या सांगण्यावरून आणि मदतीनेच झाला असं स्पष्ट चर्चा बीड जिल्ह्यामध्ये होत आहे, महाराष्ट्रामध्ये होत आहे. मित्रांनो,
आपल्याला महादेव मुंडे यांच्या खुनाविषयी नक्की आरोपी पकडले जाऊ शकतात का हे आम्हाला नक्की कळवा. आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.